नमस्कार. प्रदर्शनामध्ये थोडंसं परिसंवाद ह्या गोष्टी बऱ्याच वेळा चांगल्या चालतात, कधी-कधी विसंगती होते. कारण लोकांचा इंटरेस्ट असतो प्रदर्शनामध्ये काय काय आहे ते पाहण्यामध्ये. त्यामुळं परिसंवाद हे तसे चॅलेंजिंग असतात. तरी पण मी स्वतः अग्रविजनचं या ठिकाणी अभिनंदन करेन की त्याने अनेक विषयावरच्या व्याख्यात्यांना, तज्ज्ञांना या ठिकाणी आमंत्रित करून अनेक शेतकऱ्यांच्यापर्यंत काही विषय पोहोचवलेले आहेत. आणि या संदर्भातच जसं की शेजारी आपल्याकडं तर संत्रा बागावरचा परिसंवाद चालू आहे. साहजिकच आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांना त्याबद्दलचा उत्पादन घेतात, पीक घेतात, त्याचा इंटरेस्ट असतो, त्यामध्ये अटेंड करतात. आणि या ठिकाणी आपण बदलत्या हवामानामधल्या शेतीबद्दल चर्चा करणार आहोत. तर ह्या शेतीसंदर्भात गेले अनेक वर्ष आपल्या विदर्भातल्या परिस्थितीमध्ये, राज्याच्या परिस्थितीमध्ये जे काय झालेले बदल आहेत ते बदल आपण पाहतो आहे. आणि जे काय होतं आहे ते बदललं हवामान की नुकसानच होतं आहे. म्हणजे हवामान बदललं म्हणून काय चांगल्या गोष्टी झाल्या असं फारसं ऐकिवात नाही. प्रत्येक वेळेला बदलत्या हवामानामध्ये नुकसान घडल्याचं दिसून येत आहे. मग हे जर प्रत्येक वेळेला होतं आहे तर मग आपण त्या हवामानाच्या बरोबर बदलायचं का नाही बदलायचं हा प्रश्न आपल्या पुढे आता आहे. कारण आमच्या हातामध्ये हवामानाचा काहीही भाग नाही आहे जे कंट्रोलच्या पूर्णपणे बाहेर आहे. त्यामुळे हवामान बदल थांबवणं हे हातात नसताना आम्ही जर बदलायचं ठरवलं तर आमचं नुकसान हे कायम होत राहणार आहे. हा एक महत्त्वाचा पहिला म्हणजे आपण विचार करूया की विचार आहे तो. मग जर आम्हाला खरोखर बदलत्या हवामान तोडून देत असेल तर काय केलं पाहिजे आहे. माझं पहिलं मत असं आहे की आम्हाला बदलावं लागेल. शेतकऱ्यांना बदलावं लागेल म्हणजे काय करावं लागेल हे आता आपण थोडंसं चर्चा करणार आहोत. पण मानसिकता ठेवली पाहिजे की आम्हाला बदल करावाच लागेल. मग हा बदल कसा करायचा, काय करायचा या बाबतीमध्ये आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला काही शेतकऱ्यांनी यामध्ये बदल केलेले आहेत. काही शेतकरी स्वतःहून यशस्वी होत आहेत असं दिसतं आहे आम्हाला. त्यामुळे बदल करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये काही जण पुढाकार घेत आहेत हेही तेवढं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण बदलत्या हवामानामध्ये आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला शेतकऱ्याच्या मानसिकतेमधला बदल, त्याच्या शेती पद्धतीमधला बदल आणि तो घेत असलेल्या पिकामधला बदल हे सगळे बदल आपल्या एकामागं एक येणार आहेत. मग सगळे बदल आपल्याला जाणून घेत असतील तर आपल्या नेमक्याच्यामुळे समस्या काय झाल्या त्या जाणून घेऊया. नंतर बदल काय करायचे जाणून घेऊया आणि मग आपल्याला यावरचा ठोस निर्णय घेता येईल का ते पाहूया आपण. मुळातच आपला महाराष्ट्र तापतोय. म्हणजे आज आपण इथं बसलेलो आहोत. नोव्हेंबरचा महिना संपत आलेला आहे. डिसेंबर सुरू आहे. थंडी पहाटे चांगली होती आहे. म्हणजे 12 ते 15 टेम्परेचर आता आहे. परंतु आता 12 वाजता टेम्परेचर किती आपलं आहे पहा तुम्ही. म्हणजे ही अवस्था जी तापमानाची आहे ही दिवसेंदिवस अशी वाढत चाललेली आहे. म्हणजे नोव्हेंबर काय, डिसेंबर काय आणि एप्रिल मे महिन्यात तर आपण होरपळून निघतो. म्हणजे असं होरपळण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्या या ठिकाणी किती होणार आहे हे दिवसेंदिवस वाढताना दिसेल आपल्याला. तर हे तापमान जे वाढतं आहे ते कसं वाढतं आहे हे आपण पाहिलं तर आपला महाराष्ट्र हा दिवसेंदिवस तापत चाललेला आहे आणि पुढे तापणारी आहे. म्हणजे 30 सालची गोष्ट आहे ही पुन्हा 50 सालची असं होणार आहे. आणि 70 साली तर आपण पूर्णपणे म्हणजे आपण त्यावेळेला असू की नसो माहीत नाही, पण जी पुढची पिढी आहे ती पिढीला इतका त्रास होणार आहे की तापमान आपलं वाढणार आहे. मग आमच्या महाराष्ट्राची अशी अवस्था होणार पुढची असेल तापमानामुळे केवळ हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. अरे याच्यामुळे होणारे परिणाम किती भयानक असतील आपण जाणून घेतोस. दुसरी बाजू असं आहे की हा बदल जसा तापमानामध्ये होतो आहे म्हणजे हे 1 डिग्री का 2 डिग्री वाढणं म्हणजे काय आहे. जी सवय आपल्याला पिकांना आपल्याला लागलेली असते त्यामध्ये बदल होतो. मग त्या तापमानाला ॲडजस्ट करून घ्यायला आपण जसे सक्षम असतो तसे पिकांनाही सक्षम हवं लागतं. पण दुर्दैवानं काही पिकं सक्षम नसतात, काही व्हरायटी सक्षम नसतात, त्या बाजूला पडतात, पीक उत्पादन देत नाहीत. पिकं जगतात पण उत्पादन मिळत नाही. त्यामुळे आपल्या ह्या तापमानाच्या वाढीला देखील उत्तर द्यायचं आहे. त्यावर आपला काहीतरी उपाय करावा लागणार आहे. वाढतं तापमान हे घटत्या उत्पादनाची नांदी आहे. त्यामुळे तापमान वाढलं, उत्पादन घटलं. मग आता आम्हाला हे तापमान वर वाढत आहे ते कमी करण्यासाठी काय करायचं हाही विचार करण्याची गरज आहे. दुसरी बाजू अशी आहे पुढच्या काही काळामध्ये पाऊस किती होणार आहे
वाढणार आहे का कमी होणार आहे? चांगली गोष्ट अशी आहे की पाऊस ही वाढणार आहे. आता पाऊस वाढणार आहे, किती वाढणार आहे? 10 ते 26%, 30% पाऊस बघा. जळगाव जिल्हा बघा तुम्ही, आता कोणताही जिल्हा बघा. नागपूर, चंद्रपूर जिल्ह्याचं पर्जन्यमान पुढच्या काही वर्षामध्ये 18 ते 22% वाढणार आहे. म्हणजे पर्जन्यमान दर वर्षी काही ना काही प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता दाट आहे आणि काही जिल्हे त्यामध्ये पुढे आहेत. जसं की आपल्याकडचा विचार केला इथं तर अकोला, बुलढाणामध्ये 25-30% वाढणार आहे पाऊस. म्हणजे पावसाचं प्रमाण देखील वाढणार आहे. समुद्रकिनाऱ्याचे जिल्हे आहेत मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इथं फक्त 10% वाढ आहे. पण विदर्भ, मराठवाड्यामध्ये मात्र पाऊस वाढणार आहे असा भाकीत पुढचं काही अंदाज दाखवले गेलेले आहेत. आता दोन्ही हे वाढतं आहे, मग तापमानही वाढतं आहे, पाऊसही वाढतो आहे. मग आम्ही काळजी करायचं कारण आहे का? तर काळजीचं कारण आहे. ते कारण अशासाठी आहे, हे त्याचं कारण आहे. एकूण पाऊस वाढणार आहे म्हणून पडणाऱ्या पावसाचं प्रमाण सलग राहणार नाही. पावसामध्ये खंड वाढणार आहेत आणि पावसातले खंड वाढणं म्हणजे पिकाला धोका निर्माण होणं. म्हणून हे खंड पावसातले वाढत आहेत, हे सगळ्यात धोकादायक आहे आपल्या शेतीसाठी. आणि हेही 10-12 दिवस, 14 दिवस खंड पडणं म्हणजे आपल्या काळ्या जमिनीमधल्या पिकाला नंतर धोका उत्पन्न होतो. म्हणून आपला थोडंसं काळजीचं कारण ह्या ठिकाणी आहे की पावसाच्या बरोबरच पावसाचे खंड वाढतात आणि म्हणून आपल्याकडे देखील खरीपात, ऐन खरीपात सोयाबीन सुकताय किंवा कापूसावर देखील ताण पडतो. हे जुलै महिन्यामध्ये गोष्ट आपण अनुभवलेली आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, याचा परिणाम काय होतो आपल्या पिकावर? एकूण जमिनीवर काय परिणाम होतो? समाजावर काय परिणाम होतो आपल्या? पहिलं होतं की आपली कमतरता, पाण्याची टंचाई जाणवते आपल्याला. म्हणजे वर्षाकाठी किंवा पावसाळ्यामध्ये 1000-1200 मिलीमीटर पाऊस पडून देखील विदर्भातली अनेक गावं या टंचाईला समोर जातात. पिण्याच्या पाण्याची अडचण होते काय वेळेला, गुरांच्या पाण्याची अडचण होते काय वेळेला. याचं कारण असं आहे की भूगर्भातला पाणी साठ्याचा उपसा अति होतो. कारण टंचाई वाढली की आपण पाणी उपसतो जास्त आणि भूगर्भातलं पाणी हे जितकं आपण उपसू तितकं ते त्यात जात नाही. म्हणजे पाऊस पडतो, वर पडतो, वाहून जातो, भूगर्भात तेवढा जात नाही जेवढा आपला उपसतो आपण तेवढा. उपसा जास्त आणि भरणा कमी हे होतं आणि म्हणून मग भूगर्भातला उपसा जास्त झाल्या कारणानं दिवसेंदिवस आपल्या विहिरींची खोली वाढत चाललेली आहे. मराठवाड्यामधल्या बोरवेलची खोली वाढत चाललेली आहे. म्हणजे विहिरी आणि बोरवेल ह्या दिवसेंदिवस खोल करायची वेळ आपल्याला आलेली आहे. याचं कारण आहे की भूगर्भातलं पाणी आपलं उपसतोय आपण जास्त आणि ते कमी होत चाललेलं आहे. शेत जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे, या परिणाम होतो आहे. जे उत्पादन आम्हाला काही वर्षापूर्वी मिळायचं त्या एकरातून तेवढं आता मिळत नाही आहे. अति खतं घातल्यावर देखील मिळत नाही आहे, असे होतं त्यामध्ये. तेव्हा तोही परिणाम होतो, उत्पादकतेमध्ये घट होती आहे. आणि ह्या सगळ्यामुळं लहान शेतकरी मुख्यतः याच्यामध्ये नैराश्यग्रस्त होतो. तर निराशा होते, लहान शेतकरी होते यामध्ये आणि म्हणून मग याचं रूपांतर स्थलांतरामध्ये होतं. गावाकडून शहराकडे स्थलांतर जे वाढत चाललेलं आहे, कारण गावाकडे हवा तेवढा पैसा शेतीमधून मिळत नाही, याचा परिणाम म्हणून स्थलांतर वाढत चाललेलं आहे. मग हवामान बदलतं पण त्याचा परिणाम असा सगळा होतो, सगळ्या घटकावर परिणाम होतो आणि शेवटी मग काय होतं आपल्याला शेतीवरचं लक्ष कमी होतं लोकांचं आणि शेती ओसाडपट्या सुरू होतात, नापिके चालू होती या ठिकाणी. गावाकडच्या लोकांच्यामध्ये बेरोजगारी वाढत जाते आणि हे सगळं परिणाम हे एका हवामान बदलामुळे होतात. मग ह्यासाठी आणखी काय त्याच्यामध्ये टंचाई आहे, कुठल्या परिस्थिती आहे, आपण स्पेसिफिक बघायचं म्हटलं तर बघा तुम्ही नेमक्या समस्या काय आहेत जाणवतं आपल्याला. शेतीमधल्या प्रमुख समस्या आज भेडसावतात. एक नंबर कोणी सांगता मला मजूर टंचाई आहे, मजुरी दर वाढलेले आहेत. दोन्ही गोष्टी बोलतात, मजूर टंचाई आहे आणि दरही वाढलेले आहेत असं या ठिकाणी सांगितलं जात असतं. म्हणजे मजूर टंचाई ही एक मोठी समस्या शेतीमध्ये निर्माण होत आहे, जी समस्या पूर्वी नव्हती. आणि एका बाजूला आपण म्हणतो की रोजगार लोकांना हातात नाही आहे, दुसऱ्या बाजूला मजुरी टंचाई आहे. मग हे देखील विचित्र चित्र आपल्याला निर्माण झालेलं आहे. ट्रॅक्टर डिझेलशिवाय आजकाल चालतच नाही आहे, त्यामुळे ट्रॅक्टरवरचा खर्च वाढत चाललेला आहे, डिझेलचा खर्च वाढत चाललेला आहे. हे जे काय प्रमाण आपलं वाढतं मग शेतीचा खर्च वाढतो आहे आणि याच्यामध्ये अतिवृष्टी झाली की आहे हे पिकवलेलं पळत जात आहे.
मग एका बाजूला खर्च करायचा, पिकवायचं आणि मध्येच अवकाळी आली, पूर आला की ते वाहून जात आहे. म्हणजे अशा प्रकारे वाढता खर्च, वाढते कष्ट आणि घटतं उत्पादन. सध्या शेतीपुढे चित्र निर्माण झालेलं आहे. कष्ट जास्त करायचे, खर्च जास्त करायचा, उत्पादन मात्र आपल्याला हवं तेवढं मिळत नाही आहे. ह्या सगळ्यावर हे सगळे देखील प्रश्न निर्माण झालेले आहेत. यावर आणखी एक टिपिकल प्रश्न आपल्याकडे आहे, तो आहे आपल्या खारपणपट्ट्यामधला. म्हणजे अमरावती, अकोला, बुलढाण्यामध्ये पूर्णा नदीच्या खोऱ्या पसरलेला 932 1000 गावं जी अशी आहेत ती या खारपणपट्ट्यामध्ये येतात. आणि त्या ठिकाणी काय होतं, जमिनी भेगाळतात. पावसाळा संपला की जसं ऊन वाढत जाईल तसं जमिनी भेगायला सुरू होतात. त्यामुळे पुन्हा जी काही ओल आहे आतमध्ये ती ओल उडून जाते. निचरा होत नाही पाण्याचा. पावसाळ्यामध्ये पाणी साठून राहतं, निचरा होत नाही आहे. क्षार वाढतं. पावसाळ्यानंतर त्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढत जातं आणि त्यामुळं पाणी देणं योग्य होत नाही पिकांना. म्हणजे पावसाळ्यामध्ये चांगली गोष्ट आहे, पण पाऊस गेला का खारपट्ट्यामध्ये आपल्याला पाणी देता येत नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणचे देखील उत्पादनामध्ये घट यायला सुरू होते. म्हणजे खारपणपट्ट्यामधला हा प्रश्न निर्माण आहेच आहे. मगा बघितला आपण, शेतीतला खर्च बघितला आपण. म्हणजे या सगळ्या मगाच्या समस्या आणि ह्या खारपणमधल्या समस्या ह्या बघितल्यावर आम्हाला काय करायचं हा बरोबर प्रश्न पडतो. जरा एवढ्या समस्या आहेत, हवामान एवढं बदलतं आहे, तापमान वाढतं आहे, पावसामध्ये खंड पडतो आहे, मग काय करायचं. या सगळ्यावर उपाय करण्यासाठी म्हणून एकत्रपणे शासकीय प्रयत्न काय व्हावेत यासाठी आपल्या राज्य शासनानं गेल्या 6 वर्षापूर्वी निर्णय घेतला आणि आज आपण त्या निर्णयाच्या टप्प्यावर, पुढच्या टप्प्यावर आहोत. आणि तो निर्णय म्हणजे नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प. अशा प्रकारचा एक प्रकल्प आपल्या भागात सुरू केला की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण या सर्व समस्यावर उपाय शोधू शकतो का यावर अभ्यास चालू आहे, काम चालू आहे. गेल्या 6 वर्षामध्ये आपण विदर्भ मराठवाड्यामधल्या 5000 गावामध्ये काम करून हे सिद्ध केलेलं आहे की जर शेतकऱ्यांनी बदलती हवामानामध्ये बदलती पीक रचना जर अवलंबली, तंत्रज्ञान जर नवीन अवलंबलं तर त्यावर उपाय येतात, त्यावर उपाय करता येतो आपल्याला. आणि म्हणून या वर्षीपासून पुढे देखील आपण पुढचे 6 वर्ष आपण विदर्भ मराठवाड्यामधल्या जवळपास 7000 गावामध्ये अशा प्रकारे या तंत्राचा वापर करण्यासाठी पुढे जाणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं काय आहे, शेतकरी गट आणि गाव. शेतकऱ्यानं प्रयत्न करायचे आहेत, शेतकरी गटानं प्रयत्न करायचे आहेत आणि गावानं प्रयत्न करायचे आहेत. मी जेव्हा आम्ही शेती ही एकट्याची आहे म्हणून समजतो तर त्यावर मला प्रयत्न करायचे आहेतच, पण ज्यावेळेला काही गोष्टी एकट्यानं जमत नाही त्यावेळेला गटात येऊन आपल्याला काम करायला लागणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून काम करायला लागणार आहे. आणि हे सगळं करत असताना गावानं डोळा करून चालणार नाही आहे. गावाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे हे आमच्या ग्रामपंचायतीला, सरपंचांना आणि गावाला कळणं फार गरजेचं आहे. अजूनही आम्ही गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये शेतीवर चर्चा करत नाही, जेव्हा की गावाचं उत्पादन शेतीवर अवलंबून आहे माहिती असूनसुद्धा. त्यामुळे आपल्याला गाव, गट आणि शेतकरी ह्या तिन्ही पातळीवर या प्रकारच्या बदलत्या हवामानामधल्या उपायावर विचार करायची गरज आहे. युवकापासून, महिलांपासून ते अनेक प्रकारच्या विविध कंपन्यांपासून ते गावापर्यंत विचार करायची गरज आहे. पहिलं पाऊल काय उचलावं ह्यामध्ये. मग म्हणलं की आपण पाऊस फार पडतो आहे. आम्हाला हे माहिती आहे का, पडलेला पाऊस आमच्या गावामध्ये किती राहतो, आमच्या शहरामध्ये किती राहतो हे माहिती आहे का आम्हाला? काही माहीत नाही. का? आपण कधी मोजलाच नाही. म्हणजे पडलेला पाऊस हा आमच्या भागामध्ये राहतो किती, वाहून जातो किती हे आपण कधी मोजलेला नाही. त्यामुळे आम्हाला हे माहिती नाही की पुढे काय होणार आहे आणि आम्ही काय केलं पाहिजे आहे. तर हे पाण्याचा ताळेबंद काढण्याची पद्धती देखील फार महत्त्वाची आहे. आम्हाला गावाचा पाण्याचा ताळेबंद काढायला शिकलं पाहिजे आहे. पहिल्यांदा ते आम्ही केल्यावर मग आम्हाला कळेल की पुढच्या पावसाळ्यापर्यंत आम्ही काय करू शकतो. कारण दरवर्षी पावसाळा येणारच आहे, पण दरवर्षी टंचाई देखील येणार आहे. म्हणजे पावसाळा दरवर्षी येतो आहे, इतकी हजारो वर्ष पाऊस पडला म्हणून गावातला पाण्याचा प्रश्न मिटला आहे का? मिटलेला नाही. म्हणजे आमचं कुठचं चुकतं आहे, म्हणजे आम्ही काही बघत नाही आहे. त्यात पहिलं भाग की किती पडला, किती मुरला, किती वाहून गेला याचा ताळेबंद आम्हाला कुठं लावायची गरज आहे आणि मग त्यावर आम्हाला उपाय करता येऊ शकतात. तर ताळेबंदाचा विचार करण्याची गरज आहे आणि यासाठी म्हणून आम्ही या प्रकल्पामध्ये त्या गावांना आपण ताळेबंद शिकवणार आहोत. ताळेबंद झाल्यावर मग आम्हाला कळेल की आम्ही पाणी अडवायचं किती. आता गाव सुरू झालं,
म्हणजे गावाचे उपाय आपण बघतो या ठिकाणी. आता गावाला पाणी पडलं, मग गावानं काय केलं पाहिजे आहे, ते पाणी आपल्याकडं अडवलं पाहिजे आहे. मग ते पाणी कसं अडवायचं आहे, अनेक माध्यमं त्यासाठी, अनेक उपाय त्यावर आहेत. म्हणजे गावात पडलेलं पाणी हे अडवण्याकरता म्हणून केवळ आपल्याला बंधारे बांधून चालणार नाही आहे, शेततळी करावं लागते त्यामध्ये, आणि अनेक प्रकारचे भूगर्भात पाणी जिरवण्याचे उपाय केले पाहिजे आहेत. जे कमी आपल्याकडे आहे, आपण साठवतो जास्त, पण जमिनीमध्ये पाणी जिरवण्याकरता म्हणून कोणते उपाय आपण करत नाही आहे. तर ते उपाय आपले केले पाहिजे आहेत. भूगर्भात पाणी बुद्र भरणाचे चर आपल्याला काढण्याची गरज आहे. म्हणजे गावानं करायचे उपाय हे डोळ्यापुढे आपल्या आले की मग आपल्या पुढे जाता येतं. मग जे काय पाणी ह्यामुळे साठेल, निर्माण होईल, आता ते पाणी झालं वापरात शेतकऱ्यांच्या आलं, मग शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आहे, या पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे आहे. जे पाणी आम्हाला गावामध्ये मिळतं आहे त्या पाण्याचा वापर आपण काटकसरीने केला पाहिजे आहे. पाणी मुबलक आहे म्हणून ते कसंही वापरून चालणार नाही, हे आम्हाला कळलं पाहिजे आता. म्हणून पाण्याचा वापर काटकसरीने करायचा असेल तर आम्हाला ठिबक सिंचन, तुषार सिंचनासारखे उपाय करण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपल्याला ठिबक तुषारद्वारे पाणी वापरलं तर 30 ते 60% बचत होते. म्हणजे ठिबकने पाणी दिल्यावर या पाण्यामध्ये आपण दुप्पट क्षेत्र करू शकतो. म्हणजे आमचा पाण्याखालचं बागायत क्षेत्र वाढायचं असेल आम्हाला तर सूक्ष्म सिंचनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ते पुढचा टप्पा आपला आहे. जे पाणी अवेलेबल आहे, उपलब्ध होते, ते आपण वापरलं पाहिजे आहे. आता पाण्याची काळजी जर मिटली तर मुख्य काळजी आमची आहे ती म्हणजे जमिनीची आहे. आमच्या गावामध्ये जमीन कशी आहे, ती पिकाला योग्य आहे का, कोणत्या पिकाला जमीन योग्य आहे, हे आमचे कधी अभ्यास केला आहे का आम्ही, तोही अभ्यास कधी गाव आपण करत नाही आहे. या ठिकाणी आम्हाला पिकाच्या, जमिनीच्या आणि नातं जे आहे ते अभ्यासलं पाहिजे आहे. म्हणून प्रत्येक गावामधले जमिनीचं आपण नकाशा केला पाहिजे. उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही इथं बघा, आता हा जो पिवळा भाग आहे, पहिल्या क्षेत्रामधला पिवळा भाग आहे, जलधारण क्षमता, म्हणजे त्या जमिनीची जलधारण क्षमता जी आहे ते पिवळ्या भागामधली जास्त आहे, या ठिकाणी दिसून येतं आपल्याला आहे. आणि या ठिकाणी आपल्या कमी आहे, हिरव्या भागात जास्त आहे. कारण काय, पुढे त्याचं कारण आहे, जो लाल भाग दिसतो या ठिकाणी, त्या जमिनी सेंद्रिय कर्ब जास्त आहे. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त आहे त्याच जमिनीची जलधारण क्षमता जास्त असते. जितका सेंद्रिय कर्ब चांगला तेवढं पाणी जमीन चांगली धरू शकते. त्यामुळे आपल्याला हे बघितलं पाहिजे आहे की जेवढा आपला सेंद्रिय कर्ब वाढेल तेवढं आपले जमिनी चांगल्या सुधारणार आहे, सुपीक होणार आहेत आणि पाणी देखील वाढणार त्यामध्ये आहे. म्हणजे पिकाची उत्पादकता वाढण्याचं प्रमाण हे जास्त होऊ शकतं. त्याला कोण कारणीभूत आहे, सेंद्रिय कर्ब. आमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा कमी कमी होत चाललेला आहे. तो पॉईंट आता इथं बघा 0.40, हे ज्या पलीकडच्या नकाशामध्ये दिसतं तुम्हाला, जो भाग आहे लाल भाग आहे तो 0.40 आहे आणि पुढचा भाग आहे त्यापेक्षा जरा वाढलेला आहे. म्हणजे आपला 0.40 ते 0.8 असा सेंद्रिय कर्ब आहे. यावर काय उपाय आहे, एक महत्त्वाचा उपाय आम्ही शोधून टाकतो आहे. आता आम्ही हळूहळू या ठिकाणी येतो आहे. आम्हाला बदल करावा लागेल. हे जे मगा म्हटलं सुरुवातीला मी, सगळ्यात मोठा बदल शेतकऱ्यांना करायचा आहे तो असा आहे, आमच्या जमिनीची नांगरट, मशागत कमी करायची आहे. हे कोणालाही सहज पटणारं नाही. हे सांगणाऱ्यालाही पटत नव्हतं. हे ऐकणाऱ्याने ते पटायची गोष्ट दूर राहू द्या. आता हे पटणारं नाही आहे, ते पटवून कसं घ्यायचं, ह्याचे उपाय चांगले कसे होतात, या बाबतीमध्ये आपला काम करायचं आहे. त्यामुळे आता इथे आपण याला म्हणतो, आम्ही शून्य मशागत म्हणतो, आपण समृद्धी शेती म्हणतो, आपण पुनरुज्जीव शेती म्हणतो. आपण या शेतीवर आम्हाला इथं काम करायची गरज आहे. हे कसं काम करता येईल आणि का काम करायची गरज आहे. मशागत करून करून काय केलं आम्ही, हा व्हिडिओ तुम्ही कधी बघितला तर बघा तुम्ही. यामध्ये मशागत करून करून काय केलं, जेवढं आमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब होता तो सगळा उडून गेला. कारण दरवर्षी आम्ही ते खोल 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 नांगरतो आणि जमीन उघडी करतो. आपण जितकी जमीन उघडी करतो आपण तेवढा जे काय साठतं त्या जमिनी कर्ब एक हंगामध्ये तो उडून जातो उन्हाळ्यामध्ये. कारण सेंद्रिय कर्ब हा उन्हाळ्यामध्ये नष्ट होतो, कमी होतो. त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय कर्ब कमी होण्यामध्ये मशागत हा एक मोठा घटक कारणीभूत झालेला दिसून येतो. आणि मग हे दरवर्षी आपल्याला जर निघून चाललं असेल
तर आम्हाला काय केलं पाहिजे आहे हे आपण बघितलं. आता आम्हाला नांगरणीशिवाय पर्याय, शेतीशिवाय पर्याय नाही. हे आज मी सांगत नाही आहे, तर याचा इतिहास म्हणून तुम्हाला कळावा म्हणून बोलतोय मी. 1943 साली पहिलं इंग्रजीमधलं पुस्तक जे आहे त्याने काय म्हटलेलं आहे, नांगराचा शोध म्हणजे माणसाने पायावर माडवून घेतलेली कुऱ्हाड आहे. वर्ष किती आहे बघा ते, 1943. त्यावेळेला हा शास्त्रज्ञ म्हणतो की नांगराचा शोध म्हणजे माणसाने पायावर मारून घेतलेली कुऱ्हाड. त्यानंतर आमच्याच राज्यामधले प्रतापराव चिपळूणकर कोल्हापूरचे, ते 2015 पासून हे म्हणतायत की नांगरणीशिवाय शेती करण्याशिवाय पर्याय आलेला नाही आता. आणि म्हणून आम्ही प्रकल्पाने देखील हा हेतू हातामध्ये घेतला आणि गेले 4 वर्ष 22 सालापासून आपण ह्यावर काम करतो आहे की आपल्याला नांगरणीशिवाय शेती कशी करता येऊ शकते, मशागत कमी कशी करता येऊ शकते, यासाठी कृषी विभाग देखील पुढे आलेला आहे. आता मग जे काही शास्त्रज्ञांनी यापूर्वी सांगितलेलं आहे, आपल्या शेतकऱ्यांनी करून बघितलेलं आहे, काही लोकांनी प्रयोगशील, ते आता विभागाने देखील पुढं अधिकृतपणे घेतलेलं आहे. आणि आता विभाग देखील आम्हाला इथं आता सांगायला सुरू करतो आपल्याला, अरे आपण हे केलं पाहिजे आहे. तर आपण कृपया कधीही या पुस्तकांचं वाचन जर केलं तर तुम्हाला कळेल की आपण यामध्ये पुढे आता विचार कसा बदलतो आहे. आता यामध्ये काय आहे, मशागत भरपूर केल्यावर काय होतं बघा आणि कमी केल्यावर काय होतं बघा. ही भरपूर मशागत या बाजूची आहे. यामध्ये जेवढी मशागत जास्त तेवढा तो जो काय कार्बन आहे जमिनीमधला तो सगळा उडून चाललेला आहे. म्हणजे कर्ब उडून चाललेला आहे. आणि कर्ब हा सूक्ष्मजीवांचा आत्मा आहे. कारण काय, ते त्याचं खाद्य आहे. जसं आम्हाला खाद्य पाहिजे आहे तसं त्या जीवाणूला खाद्य पाहिजे आहे. जीवाणूचं खाद्य म्हणजे काय आहे, मातीमधला सेंद्रिय कर्ब. दुसरं त्यांना काही खाता येत नाही. मग त्यांचंच आम्ही खाद्य उडून चाललेलं आहे हे यातलं दिसतं आहे. आणि जेव्हा आम्ही हे मशागत थांबू तेव्हा काय होईल, हळूहळू त्या ठिकाणी कर्ब वाढत जाईल आणि हवेतला कर्बवायू जमिनीमध्ये येईल. हवेत वाढलेलं प्रमाण सर्वांना तापतोय. आपण मगाशी चर्चा केली, आपण तापतोय आपण का, CO2 वाढत चालला. आणि हवेतला कर्ब आपण जर कमी करून जमिनीमध्ये जर आणला तर जमिनीतला कर्ब वाढेल. आणि जमिनीमधला कर्ब वाढल्यावर सूक्ष्मजीव जगतील, ते वाढले की उत्पादन वाढेल. हे साधं गणित आहे. बघायला गेलं तर आम्हाला हवेतला कर्ब जमिनीमध्ये घालायचा आहे आणि जमिनीमधला कर्ब वाढल्यावर आपोआप उत्पादन वाढणार आहे. मग ह्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे आहे, हे उपाय आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. मग जमिनीचा कर्ब वाया घालू नये, उडवू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सध्या आपण करतोय काय आहे, ज्याला आपण म्हणतो ट्रॅक्टरची शेती ज्याला म्हणतो आम्ही, त्याला मी म्हणतो पारंपरिक शेती. ती आधुनिक नव्हे. ट्रॅक्टरनं नांगरणे करणे म्हणजे आधुनिक शेती नव्हे. कारण ती आधुनिक जर असती तर आमचा सेंद्रिय कर्ब आमचा वाढला असता. काय वाढलं असतं, सेंद्रिय कर्ब वाढला असता. जो पिकाचा आत्माच आहे तो जर कमी होतो आहे या शेतीमुळं, तर ही शेती आधुनिक आहे का? पिकाचा आत्मा जर कमी होतो आहे तर ती शेती आधुनिक आहे असं म्हणण्यास निश्चितपणे शंका येते आम्हाला. त्यामुळं आमच्या मनामध्ये ट्रॅक्टरनं नांगरणी केलेली शेती म्हणजे आधुनिक शेती असे होऊ शकत नाही. आम्ही ज्याला पारंपरिक शेती म्हणू, आता सध्या ते परंपरा चालू आहे आपल्याकडे. पण आधुनिक शेती म्हणजे काय, भविष्यातली संवर्धित शेती म्हणजे काय होऊ शकते, न नांगरता जमिनीवर काढलेले उत्पादन, ती पद्धती म्हणजे भविष्यातली संवर्धित शेती आहे. आता जो इथं फोटो पाहतो आपण, न नांगरती केलेल्या शेतकऱ्याच्या शेतामधल्या बाजूचे पीक आहे. काय कमी त्यामध्ये आहे, त्या पिकाची वाढ बघितली आपण तर काहीही कमी नाही. म्हणजे ज्या कारणामुळे आपल्या जमिनीतला कर्ब उडतो आहे ते कारण थांबवलं आपण तर आम्हाला रिझल्ट चांगले मिळू शकतात. हे याचं उदाहरण आहे. आणि हे का करणं गरजेचं आहे, जसं मी तुम्हाला बोललो, आताचा आणखी एकदा तुम्हाला पुन्हा रिपीट करतो या गोष्टी. कारण नांगरणं, ढेकळं फोडणं, दंड किंवा कोळवाच्या पळ्या मारणं, बारीक करणं, सपाट करणं, वखरणे करणं, कोळपणी करणं, ही कामं शेतकरी करत आलेला आहे. ही किती कामं झाली बघा तुम्ही. आता एक पीक लावायचं असेल त्या अगोदर किती कामं झाली. ही एवढी कामं केल्याशिवाय तुला पीक लावता येते का, लावता येत नाही. त्यामुळे काय होतं, अतिमशागत करून 1.5-2 फुटाच्या खाली जमीन काय होत चालली, कडक बनतात जमिनी. जमिनी दिवसें कडक बनत चाललेल्या आहेत. कडक जमिनी वाढल्यामुळे नैसर्गिक रचना बिघडती आहे. त्यामुळे खालच्या थरामध्ये पाणी मुरत नाही. हे लक्षात तुम्ही घ्या. आणि वर्षानुवर्ष हे करून देखील
काही तणांचा बंदोबस्त झाला आहे का? आमचं म्हणणं काय, तणं वाढतात म्हणून आपण जमीन नांगरतो असंही काय म्हणतात. मग तुम्ही दरवर्षी नांगरतो जमीन, मग झाला का बंदोबस्त तणांचा? विचार करत नाही आपण या गोष्टीचा. दरवर्षी जर एवढं नांगरतोय आम्ही, तर तणं का जात नाहीत आमच्यामधून? कारण तण हा आपल्या सजीव सृष्टीचा भागच आहे, ते जाणार नाहीच कधी. त्यामुळे आम्हाला त्याच्यासोबत राहावंच लागेल, तणांसोबत आम्हाला राहावंच लागेल. एकदा डोक्यात आपण ठेवलं पाहिजे आहे, ही तणं हे आमचे शत्रू नाही आहेत, कारण ते राहणारच आहेत ते कायम. म्हणजे आम्हाला केवळ त्याच्यासाठी म्हणून आपण जमीन नांगरतो आहे, जमिनी कडक बनवतो आहे, हेच योग्य नाही आहे ना. यामुळे काय होतं की सेंद्रिय पदार्थ कमी होत चालला. गांडूळ जमिनीत आता हात मिळत नाहीत आपल्याला. जे गांडूळ सेंद्रिय पदार्थ आपला कुजवतात त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. हे सगळं परिणाम मग ते वाढवणं गरजेचं आहे. त्याबरोबरच मशागत कामासाठी नेहमीच आपण अवलंबून राहतो कुणावर? ट्रॅक्टरवर. म्हणजे कधी मजुरांसाठी ट्रॅक्टर अवलंबून राहावा, कधी बैलासाठी हवा, ह्या सगळं अवलंबून राहतं. त्यामुळे वेळेमध्ये कामं होत नाही. आपली कामं वेळेत होतात का? बऱ्याच वेळा बघा, एकाच वेळेला सगळे पेरण्या येतात, सगळे एकाच वेळा धावधाव करतात, त्यामुळं आपले कामं वेळेमध्ये होत नाही आहेत. ह्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत मशागतीनं आपण शेती करतो आहे म्हणून. आणि या सगळ्यावर अजून आपला विचार केला तर खर्च वाढतो, हे वेगळीच गोष्ट आहे. मग जर आम्ही मशागत जर केली नाही, आमच्याकडे आणखी समस्या मोठी मग कशी म्हटलं ती अतिवृष्टीची आहे. आता आपण हे जर बघितलं, अतिवृष्टीमध्ये देखील आपल्याला त्रास जो होतो आहे तो केवळ कमी करण्याकरता देखील आपण मशागत थांबवली पाहिजे आहे. जेवढ्या लोकांनी गेल्या हंगामात अतिवृष्टी अनुभवलेली आहे, ज्यांनी ज्यांनी मशागत थांबवली, ज्यांनी ज्यांनी बेडवर पिकं घेतली, त्या लोकांचं नुकसान झालेलं नाही. ज्यांची पिकं जमीन सपाटीबनीवर मशागत करून घेतलेली आहेत त्या लोकांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे अवकाळी आल्यावर कोण वाचला? जो मशागत करत नाही तो वाचला. जो सपाट जमिनीत पेरतो तो गेला. मग निसर्ग हा निसर्गाला साथ देतो का? मशागत न करणाऱ्या माणसानं, शेतकऱ्यानं चांगले वारंबे तयार केले, त्यावर पिकं टोकली आपण, त्यामध्ये सूक्ष्मजीव वाढत आहेत, निचरा होण्यासाठी व्यवस्था आपोआप झाली व्यवस्था, त्या गोष्टीमुळे निचरा होतो पाण्याचा आणि त्यामुळे कुठलं नुकसान होत नाही आहे. म्हणजे अतिवृष्टीमुळे देखील आपल्या या ठिकाणी होणारं नुकसान मशागतीमुळं टाळता येऊ शकतं. अजून आपण बघू शकता, आता इथे बघा तुम्ही, म्हणजे मशागतीचा आणखी एक आविष्कार. मशागत न केल्यामुळं मागच्या पिकाचे अवशेष तसेच आहेत. इथं मका होता, आता तो मका त्यांनी कापून काढलेला आहे, कारण मशागत करायची नाही आपल्याला. तेच तिथं कुजतात, त्यावर पुढे त्यानं कपाशी आहे, सोयाबीन आहे, इतर पिकं आहेत. आता खालच्या पुढे तुम्ही बघा, या ठिकाणी तुम्ही ते दुसरं पीक टोकलेलं आहे. म्हणजे आहे पिकाचे अवशेष तसेच तिथे ठेवलेले आहेत. त्या अवशेष कुजल्यामुळे जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढतो, कारण जमिनीला खाद्य काय आहे. आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो, आपण काय घेतो आणि काय देतो. निसर्ग नियमानुसार पिकाची वाढ आपण बघितली. पूर्वी तुम्हाला एक गोष्ट लहानपणी आठवत असेल, कोणाला चौथी पुस्तकात होती कधी श्रीमंत होती माहीत नाही मला. चतुर शेतकरी जे माझ्या वयाचे त्यांना माहिती आहे, तर मग त्यानंतर ती गोष्ट आहे की नाही पुस्तकात माहीत नाही मला आजसुद्धा. चतुर शेतकरी काय करतो, तो पिकं लावतो आणि मग काय होते, काय तर होतं, मग त्रास होतो, मग देवाला प्रार्थना करतो, मग देव प्रसन्न होतो आणि मग शेतकरी म्हणतो की देवा आता काय मागायचं ते माग, तुला मी द्यायला तयार आहे. देव म्हणतो पुढच्या वेळेला तू जेव्हा पीक लावशील त्यावेळेला मला तू काय कर, पिकाचा वरचा भाग मला दे आणि बाकीचं तू घे. अगदी बरोबर आहे. मग तो काय करतो शेतकरी, पुढच्या वेळेला तो लावतो भुईमुग. भुईमुग लावतो, पीक उत्पादन चांगलं येतं, वरचं सगळं काढून देतो देवाला आणि खालचा भुईमुग स्वतःकडे त्याला आला, आपोआपच आला. पुन्हा देव म्हणतो अरे हा फार चतुर निघाला, ठीक आहे. आता म्हणलं तू असं कर, म्हणला पुढच्या वेळेला तू मला तुझा भाग, वरचा भाग मला तुला ठेवून दे, खालचा भाग मला देऊन टाक. हा शेतकरी पुढच्या वेळेला काय करतो, ज्वारी लावतो. ज्वारी लावल्यावर पुढचे वरची कणसं काढून घेतो आणि खालचा भाग देवाला देऊन टाकतो. तो चतुर निघाला. आता म्हटलं अरे हा असं करतोय, आता म्हटला पुढच्या वेळेला तू वरचाही भाग मला दे आणि खालचाही भाग मला दे म्हटला. शेतकऱ्यांनी काय करावं, शेतकऱ्यांनी मका लावली, वरचे तुरे देऊन टाकले, खालचं देऊन टाकलं, बदली कणसं फक्त काढून घेतली. आता हे शेतकरी चतुर आहे हे त्यात कळतं आपल्याला.
आता माझं एक म्हणणं असं आहे की देवा ठिकाणी जमीन आहे, आपले जमीन म्हणजे देव आहे, भूमाता आहे. ती काय म्हणते, तू सगळं काढून घे वरचं, फक्त मला तुझ्या पिकाची मुळं ठेव, आता मला बाकी काही नको, सगळं काढून घे, फक्त पिकाची मुळं आणि तणांची मुळं मला दे, बाकी काही देऊ नको. कारण देव शहाणा झाला, आता तकळला, आता हा काही ऐकत नाही, हा सगळं पीक उत्पादन घेतो, मला काय मिळणार, म्हणून त्यानं शेवटी तेवढं मागितलं आहे. आता आपण तेवढंच काम करायचं आहे. जेवढी पिकं आपली आहे, जेवढे आपल्याकडे तणं उगतात, त्या सगळ्यांची मुळं आपण जमिनीमध्येच ठेवायची आहे. जमिनीमध्ये कुजतात आणि तेच कुजलेलं खाद्य जमिनीत सेंद्रिय खत बनतं आणि तेच खत पिकांना उपयोगी पडतं. पिकांना उपयोग पडण्यासाठी काय लागतं करायला, सूक्ष्मजीव अगोदर पोचले पाहिजे आहेत. हे पोचले पाहिजे, लक्षात तुम्ही घ्या. आपल्या जमिनीच्या आणि पिकांच्या मध्ये एक जण आहे, एजंट. आपल्याकडे बऱ्याच वेळा सेवा कोणती घ्यायला गेलो आपण का मध्ये कोणतरी येतो एक एजंट. इथे पिकाला अन्न पाहिजे, जमिनीतून सहज मिळत नाही, पिकाला अन्न सहज मिळत नाही. ते कोण देतं, हा सूक्ष्मजीव ते अवेलेबल करून देतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सूक्ष्मजीवांना जगवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सेंद्रिय पदार्थाची गरज आहे. हे जर आपलं कळलं, असं कुणी केले का आतापर्यंत, हे प्रयोग कुणी केले का, तर हा शेतकरी बघा, हा आहे संभाजीनगर जिल्ह्यामधला तालुका कन्नडमधला टापरगाव शेतकरी आहे, अतुल रावसाहेब मोहिते. गेली 5 वर्ष 9 पीक घेतली या माणसानं. 2019मध्ये त्यांना नांगरणी केली होती आणि त्यावेळेस जे बेड तयार केलेले आहेत, त्या बेडवर त्यांना आजपर्यंत कधी बेड मोडलेले नाही आहेत, नांगरणी केलेली नाही आहे. तो पिकं घेतोच आहे आणि चांगलं उत्पादन घेतो आहे. आता 19 पासून आजपर्यंत घेतो आहे. असे आणि किती प्रकारचे पीक घेतोय तो, सगळे पीक घेतो. म्हणजे कापूस घेतोय, मका घेतोय, झेंडू घेतोय, बाजरी घेतोय, सगळे पिकं. प्रत्येक वर्षी कापूस लागवड करतोय तो, प्रत्येक हंगामात कापूस घेतोय आणि तो कापूस तोडून काढतोय, त्याच बेडवर पुन्हा पुढचं पीक घेतोय. म्हणजे कापूस त्यानं सोडलाय का, नाही. शून्य मशागतीवर कापूस लागवड करणारा हा राज्यातला पहिला शेतकरी आहे. न नांगरता कापूस उत्पादन घेणारा हा पहिला शेतकरी आहे. ज्याला 3-4 क्विंटल उत्पादन मिळायचं, तो 10 क्विंटलच्या आत आता येत नाही एकरी, असा कापूस घेणारा शेतकरी आहे. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तसंच आणखी शेतकरी आपल्याकडे आहेत, हे सुद्धा तसेच आहेत. त्यामुळे या प्रकारच्या शेतीकडे आपला वळायचे आता हे उदाहरणं आपल्याकडे भरपूर झालेली आहेत. अशा उदाहरणाचा विचार आपण जर केला तर आपल्याला ही शेती करायला पाठबळ येऊ शकतं. हे अनेक शेतकरी आपल्याला दिसतील असे. आता या शेतकऱ्यांचं उदाहरणं घेतल्यावर आपण पुढे काय करायचं, हा आपल्या पुढे प्रश्न येईल आता. म्हणून या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही याबरोबरच आणखी काही उपाय तुम्हाला सांगणार आहोत, जे केवळ शून्य मशागतीच्या पुढचे काही उपाय आहेत किंवा दुसरे उपाय काही यामध्ये असतील. जसं की BBFनं पेरणी केल्यावर देखील फायदा होतो आपल्याला. आपल्या ज्या लोकांना लगेच सोडणं मशागत शक्य नाही आहे, त्यांनी सुरुवात BBFने करावी, BBFवर पेरणी करावी, त्यामुळे देखील उत्पादन आपलं वाढतं. म्हणजे यावर देखील मोठा भरोसा आपण देतो आहे, लोकांमध्ये आपण हे पोहोचवतो आहे. त्यामुळे BBF हा एक महत्त्वाचा दर होऊ शकतं आपल्याकडे. जे काय पाणी आपल्याकडे आहे ते कसं वाचवायचं, फळबागा कशा जगवायच्या, संत्रा मोसंबीच्या फळबागा जगवताना येणाऱ्या अडचणी, यावर देखील प्रकल्पानं काम केलं. त्यावर त्यांनी अशा तंत्र, कमी खर्चात तंत्र आहे बघा. शेवटी जे बघितलं आपण या ठिकाणी, त्या रोपाच्या झाडाभोवती आपण 4 पाईप तिथंच PVCचे जे आहेत ते रोवतो. म्हणजे पाईप ठेवत नाही, पाईप खोतपणा काढून घेतो आपण, त्या पाईपमध्ये वाळू टाकतो आपण, मुळाच्या लेवलला वाळूपर्यंत ते जातं खाली आणि त्या ठिकाणी आपण पाणी वर देतो. फक्त पिकांना पाणी मिळतं. टंचाईमध्ये मोसंबीच्या किंवा ह्याच्या बागा वाळत नाहीत, कारण त्याला हवं तेवढं पाणी मिळतं आणि त्यातून आपण खत देतो. म्हणजे एवढा साधं तंत्र या ठिकाणी आहे, कमी खर्चामध्ये तंत्र या ठिकाणी आहे. आणखी एक गोष्ट, या सर्व उपाय करण्याकरता खतं वापरायची कोणती, रासायनिक खतं कमी केली पाहिजे आहेत. पण त्याला पर्याय काय, जैविक आणि सेंद्रिय खत पर्याय आहे. पण ते आणायचे बाजारातनं तर ती कशी येतात, भेसळयुक्त येतात बऱ्याच वेळा, उपयोग होत नाही. घरच्या घरी आम्ही हे बनवू शकतो का, होय, सहजपणे. हा शेतकरी जो आहे, जिल्हा बुलढाणा, तालुका नांदोरा, गाव धानोरा, हा शेतकरी घरच्या घरी हे तयार करतो आणि ह्याने अनेक लोकांनी शिकवलेलं आहे आता. आणि चांगल्या प्रकारचं जैविक खत तयार होतं.
म्हणजे आपल्याला जैविक खतं घरच्या तयार करता येतात, हेही तेवढं महत्त्वाचं आहे. याशिवाय महिलांच्या माध्यमातून आपण सर्वजण महिला ते जा शेतीमध्ये जातात, त्यांनी शेतीमधले कीड रोग ओळखता आले आपल्या एकदा, तर त्यावर उपाय करणं देखील सोपं आहे आणि म्हणून त्यासाठी देखील आपण शिक्षण या ठिकाणी देतो आहे. या सर्व गोष्टीवर आपण ज्यावेळेला विचार करतो, एकत्रपणे विचार आपण जर केला तर BBF आहे, शून्य मशागत आहे, महिला शेतशाळा घेतो आपण, लिंबोळी अर्क, प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी लिंबोळी अर्क तयार केला पाहिजे आहे, शेकडो लिटर. त्यामुळे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी रासायनिक खताचा खर्च कमी होतो. 2 ते 3 फवारण्या वाचतात आपल्या, हे फवारण्या वाचतात, खर्च कमी होतो, हा त्यातला फायदा मोठा आहे. त्यावर आपण काम करायचं, यावर देखील हा प्रकल्प काम करणार आहे. हे मग सांगितलं आपण या ठिकाणी. एक महत्त्वाचं आहे, ज्या लोकांच्याकडे थोडासा पैसा येतो आहे आणि ज्यांना व्यापारी शेती करायची आहे, कमर्शियल ॲग्रिकल्चर करायचं आहे, त्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून शेडनेट पॉलिसी उभा करायला देखील आपण प्रोत्साहन देतो आहे. म्हणजे एकदम सगळ्यांना आम्ही सांगत नाही की ज्याच्या सगळ्यांनी करा म्हणत नाही, पण ज्यांच्याकडे थोडाफार पैसा आलेला आहे, जे गुंतवणूक करू शकतात, थोडी कमर्शियल ॲग्रिकल्चर करू शकतात, जे कर्ज काढू शकतात, बँका ज्याला सपोर्ट करतात, अशा शेतकऱ्यांनी पुढे येऊन जर या ठिकाणी कमर्शियल ॲग्रिकल्चर केलं तर त्यातही आपला प्रकल्प हा शेडनेटला पाठिंबा देतो. शेडनेटमध्ये काय करता येतं? शेडनेटमध्ये केवळ भाजीपाला घेता येतो असं नव्हे, तर भाजीपाल्याचं बीज उत्पादन करता येतं. म्हणजे शेडनेटमध्ये बीज उत्पादन कार्यक्रम घेता येतो. हे आपल्याकडे जालना जिल्ह्यामधल्या आणि बुलढाणा जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे. जवळपास 800 ते 900 शेडनेट असे आहेत जे अनेक कंपन्यांना बियाणं तयार करून देतात. जालना भोकरदन परिसरामधून आणि सिंदखेड राजा, देऊळगाव राजा परिसरातून बुलढाणा जिल्ह्यामधल्या हा टापू तयार झाला आता, की जो शेतकरी शेडनेटमध्ये बीज उत्पादन करतो, त्या पिकांना आणि कंपन्यांना बियाणं तयार करून देतो. म्हणजे शेडनेटमध्ये भाजीपाला करणं आहे आणि उत्पादन करणं शक्य होतं आहे. यासाठी देखील हा प्रकल्प आपला सहज सपोर्ट करतो आहे. उभारणीपासून ते लागवडीपर्यंत यामध्ये सपोर्ट आहे. याशिवाय दुसरे कुठले व्यवसाय आहेत ज्याला प्रकल्प सपोर्ट करतो आहे? म्हणजे मगा म्हटलं तुम्हाला, बदलतं हवामान आहे, शेती आम्ही सुधारू, पण उत्पादनामध्ये वाढ करण्याबरोबरच आम्हाला किफायतशीरपणा, फायदाही वाढला पाहिजे, शेतीमधला नफा वाढला पाहिजे आहे. म्हणून आपण शेतीपूरक उद्योगाला देखील चालना देतो आहे. त्या उद्योगामध्ये आपण या ठिकाणी गोदामं आहेत, कृषी प्रक्रिया केंद्र आहेत, अवजार केंद्र आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. या ठिकाणी आपण पाहू शकता की आपल्याकडे गावोगावी गोदामांची गरज निर्माण झालेली आहे. गोदामं असेल तर आपण माल साठवू शकतो आणि साठवलेल्या मालाला ज्यावेळेला चांगला बाजारात भाव आहे त्यावेळेला विकू शकतो आपण. आणि म्हणून गोडाऊनची गरज आहे, त्या गोडाऊनला देखील आपण या ठिकाणी सपोर्ट देतो आहे, प्रक्रिया केंद्राला सपोर्ट देतो आहे. अशा प्रकारे आपण ह्याच्या गोष्टी, हळद केंद्र या ठिकाणी आहे. आता ही भिडी गावातली अवजारी बँक आहे, ज्या ठिकाणी महिला शेतकरी सगळ्या पुढे आल्या आणि त्या गावात शेतकऱ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपला अवजारी बँक चालू केलेली आहे. या सगळ्या माध्यमातून आपण शेवटी मी तुम्हाला सांगेन की प्रकल्प कशा करता सपोर्ट करणार आहे. प्रकल्प हवामान बदलतं आहे, शेती बदलायची आहे आम्हाला. मगाशी बघितलं आपण, पद्धत बघितली पाहिजे शेतीची. शेती पद्धती बदलता गुंतवणूक करणं गरजेचं आहे. काय गुंतवणूक करणं आवश्यक आहे? फळबाग लागवड, वृक्ष लागवड, बांबू लागवड वाढवणं गरजेचं आहे. गांडूळ खत निर्मिती आहे, नाडेप निर्मिती आहे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन आहे. या सगळ्या गोष्टी करता शेततळे करा, शेततळे अस्थिकरण करा, विहिरींचं पुनर्भरण करणं, प्रत्येक गावातल्या प्रत्येक विहिरीचं पुनर्भरण करून घ्या. या प्रकल्प गावात जे गाव आहे त्या गावासाठी शेडनेट आहे, पॉलिहाऊस, रेशीम उद्योग आहे. आपल्या भागामध्ये मलबेरी आणि टसार दोन्ही प्रकारच्या, म्हणजे अंजन वृक्षावरही सिल्क निघतं सेरिकल्चर आहे आणि मलबेरी तुतीवरचं देखील सेरिकल्चर आहे. सेरिकल्चरला प्रचंड आपल्याकडे वाव आहे, आपण त्यामध्ये देखील सपोर्ट देऊ शकतो. प्रकल्प या ठिकाणी मधुमक्षिका पालन आहे, घोडापाड्यातलं मत्स्यपालन आहे, कुक्कुटपालन आहे, बीजोत्पादन आहे आणि या मगाशी बोललो आपण तर टेक्नॉलॉजी आहे. याबरोबरच शेतमालाच्या उद्योगाला देखील आपण चालना देतो. त्या उद्योगामध्ये ही सगळी मोठी यादी आहे. हो, या सर्व यादीमध्ये दालमिल आहे, तेलगळप आहे, व्हॅन आहे, मुरघास युनिट आहे. ही यादी उदाहरण दाखल दिलेली आपण आहे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या कृषी उद्योगांना या ठिकाणी आपण सपोर्ट करतो आहे. आणि हे सगळं झाल्यावर आम्हाला काय दिसेल? शेवटी आपलं गाव हे हवामान अनुकूल गाव झालं दिसून येईल आपल्याला. आम्हाला काय गाव पाहिजे, त्यांचं गाव कसं पाहिजे, असं पाहिजे ना गाव सगळ्यांना, असं गाव. हे गाव आपल्याच प्रकल्पातलं तयार झाले असे अनेक गावं आहेत. त्यातले उदाहरणार्थ फोटो आणला मी, जालन्यामधला एक गावामधला आहे. असे अनेक गावं आपल्याला तयार करता येतील. प्रत्येक गाव हे हवामान अनुकूल होऊ शकेल जर आपण अशा प्रकारे
शेतीमध्ये बदल केला. शेतीमधला बदल, मानसिकतेमधला बदल, त्याचा रिझल्ट आहे म्हणजे हवामान अनुकूल गाव. अशा प्रकारे आपण बदल करू शकतो. या निमित्ताने आपल्या संवाद साधता आला म्हणून मी या संयोजकांना धन्यवाद देतो. या ठिकाणी मी थांबतो आहे. आपण सर्वांची रजा घेतो आहे. धन्यवाद.